मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखर दांडे यांच्या वयाच्या 94व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मलावली. प्रेमाताई साखर दांडे यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून अभिनयाची छाप सोडली होती. ध्वनिमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत्या. प्रेमा साखर दांडे या लहानपणापासूनच कलेशी निगडीत होत्या. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्यकर, सुलभा देशपांडे यांनीही अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. घरचं संपूर्ण वातावरणच कलामय असल्याने मोठमोठ्या लोकांचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. यातूनच शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशा भूमिका त्यांनी निभावल्या होत्या. निवृत्त झाल्यावर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिलं. बालनाट्यासाठी त्या नेहमी काम करत राहिल्या. सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार आणि चंद्रशालेय या संस्थापनात त्यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. प्रपंच, मालिका, सखाराम बाइंडर, स्पेशल 26, इम्पॉसिबल मर्डर, जोली अशा नाटक, चित्रपटातून त्यांनी अभिनय केला होता. वृद्धापकाळात त्या अभिनय क्षेत्रापासून थोड्याशा बाजूला होत्या. गुरुवारी त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. रात्री 10च्या सुमारास प्रेमाताई साखर दांडे यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.